मी काय केलं रात्री ना, म्हटलं चला मटकीला मोड आणूया. पूर्ण एक दिवस मग आठवडा बांधून ठेवलं. मला हे बनवायचं होतं, मिसळ बनवायची होती. तर म्हटलं बघूया, पण याला काही एवढे मोडच नव्हते आले, कमी आले होते मोड जरा. काय पता कसं काय झालं का नाही. तर मी याच्या अगोदर केलं होतं ना, तर मस्त मोड आले होते छान. याला एवढे मोड नव्हते आले. म्हटलं चला तर कमी काय आहे ना, पण मग बनवायची तर मिसळपाव. आता सगळी तयारी करून घेतली होती मिसळपाव बनवायची. मस्त स्वच्छ धुवून घेतली मटकी. म्हटलं आता असू द्या, मुलांना सांगितलं बनवायचं, मुलाला पण आशा लागती आपण नाही बनवलं तर. मग काय केलं, मस्त मटकी मिसळपाव बनवून घेतला, कट बनवून घेतला. आपली पूर्ण रेसिपी चॅनलवरती येणारच आहे. आणि भाजी माणसांना एक नंबर बनली होती. आपण जशी हॉटेलसारखी बनवतो ना तशीच, आणि सरळ आणि सोप्या पद्धतीची बनवली होती. जे माझ्या घरामध्ये अवेलेबल होतं मसाले वगैरे मी तेच वापरून बनवले, पण खूपच भारी बनवली होती. मग मस्त उकळून घेतली आणि पाव वगैरे आणले लगेच, आणि लगेच मस्त ताव मारला. म्हटलं हॉटेलसारखीच फील येत होती. खूप म्हणजे खूपच भारी झाली होती. मुलांना पण दिलं आणि मी पण जेवण करून घेतलं. म्हटलं जेवण वगैरे करून घेऊया. राहिलेलं काम वगैरे राहिलं होतं, भांडे वगैरे घासून घेतले. आणि मग मेथी आता रोजच आणायला लागले, तर मग लई कंटाळा यायला लागला. तर मला नव्हती साफ करावं वाटत, पण नसती केली ना तर मग खराब झाली असती. त्याच्याकरताना मी लगेच म्हटलं आता चला भांडे वगैरे घासले. दूध गरम करायला ठेवलं होतं. म्हटलं दूध गरम होईपर्यंत आपण मेथी साफ करून घेऊया. सकाळी टिफिनवरती मुलं माझे कंटाळले होते. मेथीची भाजी तू द्यायला लागली जास्त करून. आता मेथीच्या भाजीचं सीझन आहे, तर मेथीची भाजीच आणतात मग. आणि माझ्या मिस्टरांना खूप आवडतं, आम्हाला पण आवडते, पण लेकरं नको नको म्हणत होते. म्हटलं चला आता मिस्टरापुरती बनवून घेतली मेथीची भाजी. आणि अंडे होते घरामध्ये, तर म्हटलं चला आज टिफिनवरती त्यांना अंडेच बनवून देऊया. मुलीला केलं फिक्कं आणि मुलाला बनवायचं होतं तिखट. दोघाचं वेगवेगळं असतंय. पटकन असं अंडं बनवून घेतलं. आणि कसं आहे ना, मेथी छान असते खायला, पण आता सारखी म्हणल्यावर मुलांना नको वाटते खायला. तर म्हटलं चला आता आज नाही खायची तर नका खाऊ. अंडे होते तर मग अंड्याची पोळीच बनवून घेतली दोघाला पण. याला थोडं मसाला टाकला, घाटी मसाला टाकून बनवून दिली. थोडी कोथिंबीर कट करून घेतली. लगेच टिफिन वगैरे भरला आणि लगे मुलं निघाले जाण्यासाठी स्कूलमध्ये. आणि त्यांना बिस्किट वगैरे घ्यायचं होतं, ते पण घेऊन दिलं. आजच्यासाठी एवढंच.